आज आपण आतापर्यंतच्या सगळ्यात सोप्या पद्धतीने 3-4 पट फुलणारे पोह्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यासाठी आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं न त्याला वाफवून घ्यायचं किंवा गरम पाणी वापरायचे काहीच करायची गरज नाही. विशेष म्हणजे तुम्ही हे प्रीमिक्स एकदाच बनवून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा याचे पापड बनवू शकता. अचूक प्रमाण मी यामध्ये देणार आहे, भरपूर टिप्ससुद्धा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला पोहे घ्यायचे. तर जे आपण रेग्युलर कांद्या पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे आहेत हे. आता इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे बनवते. तुम्हाला 1 किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अर्धा किलो पोहे घेतलेच, निवडून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे आणि याला हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचे आणि मग त्याला बारीक करून घ्यायचं, त्याचं पीठ तयार करायचं. शक्यतो पीठ एकदम बारीक यायला हवं, गिरणीतून केलं तर जास्तच चांगलं. मसाले घालण्यापूर्वी यातलं थोडंसं पीठ मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते. पापड लाटण्यासाठी लागणार आहे, थोडंसंच ठेवायचं. आता यामध्ये आपण घालूयात हिंग, यासोबतच घालायचं आपल्याला मीठ, पापडखार लागणार आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते आणि लाल मिरची पावडर घालते. आता याचं प्रमाण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, चमच्याचंही आणि ग्रामचं दोन्हीचं सुद्धा. आता हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पीठ यातलं घ्यायचं आणि पापड बनवायचे, तसं करू शकता. हे भरपूर दिवस टिकते एकदा बनवून ठेवले की फक्त हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं. आता यातलं 1 कप मी पीठ घेतलेले, त्याचे आपण पापड कसे बनवायचे ते बघूयात. 1 कप अगदी गच्च भरून घ्यायचा आणि 1 कप एवढंच इथे मी गार पाणी घेतलं आहे. आता यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही, आपल्याला तेलही लागत नाही किंवा दुसरं कशाचीच गरज पडत नाही. आपण सगळे मसाले यामध्ये अगोदरच घातलेले. रूम टेम्परेचरचंच पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदाच सगळं घालायचं नाही आणि शक्यतो कप पीठ भरून घेताना अगदी गच्च भरून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं, पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं, खूप पातळही करायचं नाही आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. आता हे पीठ आपल्याला भिजायला एक 5-10 मिनटं ठेवायचं. तर एवढ्या पिठासाठी मला पाऊण कप एवढं पाणी लागले. आता हे प्रमाण थोडंसं पाण्याचं कमी जास्तही लागू शकतं. आता हे पीठ 10 मिनटं भिजल्यानंतर याला एक तर तुम्ही पाट्यावरती चांगलं ठेसून घेऊ शकता. पीठ जेवढं चांगलं ठेसलं जाईल तेवढे पापड छान होतात. किंवा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं पीठ घालून फिरवून घेऊ शकता. याने पण पिठाला बाइंडिंग छान येतं. तर हे करणं गरजेचंच आहे. एक तर ठेसून घ्या पीठ किंवा मिक्सरमध्ये असं फिरवून घ्या. त्यामुळे आपलं पीठ छान लवचिक होतं आणि पापड छान होतात. जर तुम्ही याला ठेचून घेतलंच नाही तर पापड तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ही खूप स्टेप महत्त्वाची आहे. आता फरक बघू शकता तुम्ही दोन्ही पिठातला. हे आपण भिजवलेलं पीठ जे ठेचून मिक्सरमधून मऊ करून घेतलं नाही ते आणि हे दुसरं पीठ, खूप फरक पडतो पिठामध्ये. आणि अजून एक टीप म्हणजे पीठ एकदाच जास्त भिजवू नका, कारण पोह्याच्या पापडाचं पीठ खूप जास्त वेळ जर तसंच राहिलं तर नंतर त्याचा चिकटपणा कमी होतो. त्यामुळे थोडं थोडंच पीठ घ्यायचं, भिजवायचं आणि त्याचे पापड तयार करून घ्यायचे. आता हे सगळं पीठ मी मिक्सरमधून फिरवून घेऊन त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. पीठ एकदम छान व्हायला हवं. ते जर व्यवस्थित मळलं गेलं नाही किंवा त्याला ठेचून घेतलं नाही तर पापड व्यवस्थित होणार नाहीत. आता या सगळ्या पिठाच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि डब्यामध्ये अशा ठेवायच्या, म्हणजे त्या कडक होणार नाहीत, पीठ छान मऊ राहतं. आता याचे आपण पापड लाटून घेऊयात. आता हे पापड तुम्ही थोडंसं तेल लावूनही लाटून घेऊ शकता. पण बऱ्याचदा काय होतं ना, हे वाळवणाच्या पदार्थाला जर तेल लावलं तर काही दिवसानंतर त्याचा खराब वास येतो. त्यामुळे शक्यतो कुठलाही वाळवणाचा पदार्थ तेल लावून बनवायचा नाही. त्यामुळे असं पीठ लावायचं आणि हवा तेवढा पातळ पापड तुम्ही याचा लाटू शकता. पीठ लावून पापड एकतर फास्टही होतात आणि ते खराबही होत नाहीत. पण पीठही खूप जास्त लावायचं नाही. तर अशा पद्धतीने पापड मी सगळे तयार करून घेणार आहे आणि त्याला सुकवून घेणार आहे. आता हे पापड मी 1 दिवस पंख्याच्या हवेला घरात सुकवले आणि नंतर 1 दिवस त्याला चांगलं ऊन दिलं. 1 कप पिठामध्ये आपले 25 पापड इथे तयार झालेले आहेत. तर वर्षभर पापड जर टिकवायचे असतील तर त्याला 1-2 ऊन चांगले मिळणंही गरजेचंच आहे. आता हे पापड चांगले सुकलेले आहेत, आपण तळून बघूयात. तर हे पापड तळल्यानंतर खूप छान फुलतात, बघू शकता, आणि खूप खुसखुशीतसुद्धा होतात. बघू शकता आपला पापड तळल्यानंतर अगदी
कढईभर झालेला आहे, मस्त फुललेला आहे. अजून एक पापड मी तळून दाखवते. फक्त हे पापड खूप जाडही बनवू नका, जेवढे पातळ कराल तेवढे छान होतात. बघू शकता एकदम मस्त जसे आपले उडदाचे पापड असतात त्या पद्धतीचे पापड तयार होतात. आणि साईज बघू शकता, तळल्यानंतर अगदी 3-4 पट मोठी दिसते. तर अगदी खुसखुशीत असे इथे आपले पोह्याचे पापड तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.